नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। 29 सप्टेंबर 2023 शुक्रवारचा दिवस। या दिवशी भाद्रपद पौर्णिमा आलेली आहे। या पौर्णिमेलाच प्रौष्ठपदी पौर्णिमा असंही म्हटलं जातं। याच दिवसापासून पितृपक्षाला सुद्धा सुरुवात होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाद्रपद पौर्णिमेची संपूर्ण माहिती सांगणार आहे की या दिवशी नक्की आपण काय काय करू शकतो। त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर पौर्णिमा तिथीला झालेला असेल तर त्याचं श्राद्ध नक्की कधी करावं, प्रतिपदा श्राद्ध करावं की नाही, आणि पौर्णिमा जी तिथी असते ती आपण खास लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणून करत असतो। तर भाद्रपद पौर्णिमेला करण्याचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जो फक्त याच पौर्णिमेला केला जातो किंवा पितृपक्षातच केला जातो। तर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनेलवर कोणी नवीन आलेलं असेल, व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्हाला आध्यात्मिक व्हिडिओंमध्ये रस असेल तर मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता। आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। शुक्रवारी म्हणजे 29 तारखेला जरी पौर्णिमा असली तरी पण या पौर्णिमेचा प्रारंभ अनंत चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी 6:49 होणार आहे आणि 29 तारखेला दुपारी 3:27 पौर्णिमा संपणार आहे। पण उदय तिथीनुसार पौर्णिमेची तिथी आपल्याला 29 तारखेलाच पाळायची आहे। मंडळी, आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार भाद्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला भाद्रपद पौर्णिमा म्हटलं जातं। हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेच्या तिथीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे। भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंच्या सत्यनारायण रूपाची पूजा केली जाते। तसेच या दिवशी उमा महेश्वर व्रत देखील पाळलं जातं। ही पौर्णिमा देखील महत्त्वाची आहे कारण याच दिवसापासून पितृपक्षाला म्हणजेच श्राद्ध पक्षाला सुरुवात होते। आपल्या पूर्वजांच्या स्मरणासाठी या 15 दिवसापासून म्हणजे भाद्रपद पौर्णिमेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंत आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी वेगवेगळ्या तिथीनुसार श्राद्ध करायचं असतं। भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणांची पूजा केल्याने आपल्यावरची सर्व संकट दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते। त्यामुळे तुम्ही भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये सत्यनारायण सुद्धा करू शकता। जर तुमच्याकडून गणपतीमध्ये सत्यनारायण करून झाला नसेल तर नक्कीच पौर्णिमा तिथी सत्यनारायण करण्यासाठीच असते, तुम्ही त्या दिवशी सुद्धा सत्यनारायण करू शकता। तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून उपवासाचं व्रत करून तुम्हाला पवित्र नदीमध्ये किंवा पवित्र तीर्थाच्या ठिकाणी स्नानाला सुद्धा जाता येईल। अशा ठिकाणी जाणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून सुद्धा आंघोळ करू शकता। कारण पितृपक्षामध्ये आपण आपल्या अंगाला उटणं वगैरे लावून किंवा सुगंधित पदार्थ लावून आंघोळ करू शकत नाही। त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पाण्यामध्ये तीळ टाकून सुद्धा आंघोळ करू शकता। यानंतर तुम्ही भगवान सत्यनारायणांची विधिवत पूजा करून त्यांना नैवेद्य फळं फुलं अर्पण करू शकता। या पूजेनंतर तुम्ही भगवान सत्यनारायणांची कथासुद्धा ऐकू शकता। तुम्हाला इंटरनेटवर यूट्यूबवर सत्यनारायणांची कथा सहज ऐकायला मिळेल। तुमच्या घरी जर सत्यनारायण व्रताचं पुस्तक असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही कथा उपलब्ध होईल। तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही ऐकूसुद्धा शकता किंवा इतर कुणाकडून वाचूनसुद्धा घेऊ शकता। यानंतर तुम्ही भगवान सत्यनारायणांसमोर तुम्हाला जर नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही पंचामृत किंवा आपला पोळीचा जो चुरमा असतो, म्हणजे एकतर आपण साखरेपासून बनवू शकतो साखर आणि पोळी किंवा गुळ पोळी ज्याला आपण गुळकाला म्हणतो, तर याचासुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि नंतर याचाच प्रसाद म्हणून तुमच्यासह म्हणजे तुम्ही स्वतः खाऊन इतरांनासुद्धा वाटू शकता। या दिवशी तुम्ही कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान करू शकता। तर पैशांचं दान न करता तुम्ही अन्नदान केलं तर ते सर्वश्रेष्ठ दान ठरू शकतं। आपल्या चॅनेलवर मी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सत्यनारायण कसा करायचा किंवा कमीत कमी साहित्यामध्ये आपण कमी वेळात सत्यनारायण कसा करू शकतो हे सुद्धा दाखवलेलं आहे। तुम्हाला जर या पौर्णिमेला सत्यनारायण करायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये देते, तुम्ही तसं बघून सुद्धा सत्यनारायण करू शकता। ज्यांना पौर्णिमेच्या दिवशी उमा महेश्वर व्रत करायचं असेल तर त्यांनी ते कसं करावं अगदी थोडक्यात सांगते। भविष्य पुराणानुसार उमा महेश्वर व्रत मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवलं जातं, परंतु नारद पुराणानुसार हे व्रत भाद्रपदाच्या पौर्णिमेला सुद्धा केलं जातं। त्याची उपासना पद्धत कशी आहे हे सांगते। महिलांसाठी या व्रताचं विशेष महत्त्व आहे। या व्रताच्या प्रभावाने बुद्धिवान मुले आणि आपल्याला सौभाग्य प्राप्ती होते।
घरातील पूजेच्या ठिकाणी शिवपार्वतींच्या मूर्तीची तुम्ही स्थापना करून त्यांची पूजा करू शकता। म्हणजेच काय, आपल्या घरामध्ये जे शिवलिंग असतं त्याचबरोबर माता पार्वतीचा फोटो तुमच्याकडे असेल किंवा आत्ताच हरितालिका झाली, तुम्ही जर पार्वती मातेची मूर्ती सांभाळून ठेवली असेल तर शिवपार्वती या दोघांचीही पूजा तुम्ही करू शकता। तुमच्याकडे शिवपरिवाराचा एकत्रित फोटो असेल तर त्यांचीही पूजा तुम्ही करू शकता। किंवा मग भगवान शिवशंकरांचा एक फोटो असा असतो, त्यामध्ये अर्धा भाग भगवान शिवशंकरांचा दिसतो, अर्धा भाग माता पार्वतीचा दिसतो। तसाही फोटो तुमच्याकडे असेल तर त्यांची पूजासुद्धा तुम्ही करू शकता। कारण या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीच्या अर्धभगवती रूपाचे ध्यान करताना आपल्याला त्यांना धूप, दीप, सुगंधित फुले आणि शुद्ध तुपाचे अन्न यांचा नैवेद्य दाखवावा लागतो। प्रत्येकाकडे असा फोटो असेल असंच नाही, त्यामुळे आपण आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते किंवा तुमच्याकडे खरंच माता पार्वतीची वेगळी मूर्ती असेल, भगवान शिवशंकरांचा फोटो असेल तर मग म्हणजे भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या बाबतीत तुमच्याकडे फोटो असू शकतो, मूर्ती असू शकते किंवा मग नसेल तर मग शिवलिंग आणि आपल्या घरातील जी अन्नपूर्णा देवी असते तिचंसुद्धा तुम्ही पूजन करू शकता। आणि पूजा एकदम साधी सोपी आहे, जसं की सुगंधित फुलं वाहणं। पूजा तर एकदम साधी सोपी आहे, जसं की मूर्ती असतील तर त्यांना स्नान घालून, शिवलिंग असेल तर शिवलिंगावर पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक करून नंतर तुम्ही त्यांची स्थापना नेहमीप्रमाणे देवघरामध्ये करू शकता। शिवलिंगाला तुम्ही पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करू शकता। माता अन्नपूर्णा किंवा देवी पार्वती असेल तर त्यांना तुम्ही कोणत्याही रंगाची सुवासिक फुलं अर्पण केली तरीसुद्धा चालेल। शिवलिंगावर तुम्ही बेलपत्रसुद्धा वाहू शकता। आणि फक्त हे जे पूजन तुम्ही कराल तर तेव्हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, ओम उमामहेश्वराय नमः। म्हणजेच काय, या मंत्रामध्ये भगवान शिवशंकर आणि माता पार्वती या दोघांचंही नाव येईल। आणि त्यानंतर तुम्ही जो काही नैवेद्य दाखवाल तर नैवेद्य फक्त तुम्हाला शुद्ध तुपापासून बनवलेलाच दाखवायचा आहे। मग जास्त तामझाम न करता तुम्ही एखादा पदार्थ जरी तुपापासून बनवलेला दाखवला नैवेद्य म्हणून तरीसुद्धा चालणार आहे। तर यामध्ये मी तुम्हाला पर्याय सुचवते, जसं की तुम्ही तुपापासून बनवलेला शिरा म्हणजे शिऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा मग तांदळाची खीर तुम्ही बनवणार असाल तर त्यामध्ये तूप वापरून मग ती बनवा। तर असं तुम्हाला जे जे काही सुचेल तर तो नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकता। तसंही भगवान शिवशंकरांना मिठाच्या पदार्थांचा नैवेद्य आपण दाखवत नाही, तर मग गोड पदार्थ तुम्ही तुपापासून कोणताही बनवा आणि त्याचा नैवेद्य दाखवू शकता। तुम्हाला जर या दिवशी उमामहेश्वराचं किंवा सत्यनारायणाचं व्रत करताना उपवास ठेवायचा असेल तर उपवाससुद्धा करू शकता। फलाहार घेऊन किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्हाला या पौर्णिमेचा उपवास करता येईल। आता या दिवशी जे उमामहेश्वर व्रत केलं जातं, तुमच्यापैकी कुणाला करायचं असेल तर ते का केलं जातं याची कथा माहिती असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे। थोडक्यात कथा सांगते, जास्त वेळ घेणार नाही। मत्स्य पुराणामध्ये या व्रताचा उल्लेख आढळतो। असं म्हटलं जातं, एकदा महर्षी दुर्वास भगवान शंकरांचे दर्शन घेऊन परतत होते। वाटेत त्यांना भगवान विष्णू भेटले। तर या दुर्वास ऋषींनी भगवान विष्णूंना शंकरांनी दिलेली बिल्वपत्राची माळ दिली। भगवान विष्णूंनी ती माळ स्वतः घातली नाही, ती गरुडाच्या गळ्यात घातली। यामुळे दुर्वास ऋषी रागवले आणि म्हणाले, तुम्ही भगवान शंकरांचा अपमान केलेला आहे, यामुळे तुमची लक्ष्मी निघून जाईल। तुला क्षीरसागरातून सुद्धा हात धुवावे लागतील आणि शेषनागसुद्धा तुला मदत करू शकणार नाही। हे ऐकून भगवान विष्णूंनी महर्षी दुर्वासांना नमस्कार केला आणि मुक्त होण्याचा मार्ग विचारला। यावर महर्षी दुर्वासांनी सांगितलं की तुम्ही उमामहेश्वराचं व्रत करा, तरच तुम्हाला या गोष्टी परत मिळतील। त्यानंतर भगवान विष्णूंनी हे उमामहेश्वराचं व्रत पाळलं आणि त्याच्या प्रभावामुळे लक्ष्मीजींसह सर्व शक्ती भगवान विष्णूंकडे परत आल्या। तर त्यामुळे हे उमामहेश्वर व्रत केलं जातं। तुम्हीसुद्धा करू शकता तुमची इच्छा असेल तर। पौर्णिमेच्या दिवशी श्राद्ध करावं की नाही, म्हणजेच आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर पौर्णिमेला झालेला असेल तर त्या व्यक्तीचं पितृश्राद्ध आपण पौर्णिमेच्या दिवशी करू शकतो का, किंवा पौर्णिमेच्या दिवशीचं श्राद्ध कुणी करावं हा सुद्धा प्रश्न आहे। तर दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला अगदी व्यवस्थित समजावून सांगते। बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तर त्या व्यक्तीचं जेव्हा पहिलं वर्ष श्राद्ध येतं
तेव्हा श्राद्धविधी करणारे जे गुरुजी असतात ते आपल्याला पितृपक्षात आपण कधी पित्र करायचे किंवा कधी पितृश्राद्ध घालायचं याची तिथीसुद्धा सांगत असतात। बऱ्याच वेळा समजा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू पौर्णिमेला जरी झालेला असेल किंवा इतर तिथींना जरी झालेला असेल तरी पण आपल्याला पितृपक्षाची तिथी वेगळी सांगितली जाते आणि त्यानुसार मग आपण पितृश्राद्ध करू शकतो। पण ज्यांना माहिती नसेल त्यांनी मात्र आपल्या घरातील व्यक्तीचा मृत्यू ज्या तिथीला झालेला असेल तर त्या तिथीला आपण श्राद्ध केलं तरीसुद्धा चालतं। म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे सांगितलं जातं असंच नाही। त्यामुळे आपण काय करतो, आपल्या घरातील व्यक्तीचा मृत्यू ज्या तिथीला झाला असेल त्या तिथीला आपण त्यांचं पितृश्राद्ध करतो। तर पौर्णिमेला पितृश्राद्ध केलं जात नाही, पण तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना प्रतिपदा श्राद्ध म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी श्राद्ध करण्याची तिथी मिळालेली असेल आणि तुम्ही मागील वर्षापर्यंत त्याच दिवशी करत आलेला असाल तर मग तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी श्राद्ध करू शकता। पण तुम्हाला जर कोणतीही तिथी सांगितलेली नसेल किंवा तुम्ही गुरुजींना विचारलेलंच नसेल आणि तुमच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू पौर्णिमेला झालेला असेल तर मग तुम्ही त्या व्यक्तीचं श्राद्ध तुम्हाला मिळालेल्या तिथीनुसार करू शकता किंवा मग अमावस्येच्या दिवशी केलं तरीसुद्धा चालेल। तर मग तुम्हाला यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की ज्यांना सांगितलेलं असेल की तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी पितृश्राद्ध करू शकता त्यांनीच उद्या म्हणजे पौर्णिमेला श्राद्ध करावं आणि ज्यांना माहिती नसेल पण घरातील व्यक्तीचा मृत्यू जर पौर्णिमेला झालेला असेल तर मग तुम्ही त्यांचं श्राद्ध अमावस्येच्या दिवशी करायचं आहे। तर मी आशा करते की तुम्हाला या प्रश्नांचं उत्तर अगदी व्यवस्थितपणे मिळालेलं असेल। आता ज्यांना ज्यांना पौर्णिमा तिथी म्हणजे प्रतिपदा तिथी श्राद्धासाठी मिळालेली आहे त्यांनी सकाळी लवकर उठून श्राद्ध कर्म करायचं आहे। तर सकाळी लवकर तुम्ही पितृश्राद्धाचा जो काही नैवेद्य असतो किंवा जो काही स्वयंपाक असतो तो लवकर आटपून घ्यायचा आहे। सकाळी 11:30 ते दुपारी 2:30 ही जी वेळ असते ती श्राद्धासाठी अतिशय चांगली असते। श्राद्ध कर्म शक्यतो आपल्याला दुपारच्या वेळेतच करायचं असतं। श्राद्ध कर्म पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पितरांना नैवेद्य दाखवू शकता जेणेकरून ते तुमच्यावर प्रसन्न होतील, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पितृदोष लागणार नाही। त्यानंतर तुम्ही तुमच्या पितरांकडे कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थनासुद्धा करू शकता। तर आत्तापर्यंत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाद्रपद पौर्णिमेची संपूर्ण माहिती दिली। यामध्ये मी तुम्हाला पौर्णिमेची वेळ सांगितली, समाप्तीची वेळ सांगितली, सत्यनारायण व्रत करायचं असेल तर ते कसं करावं हेही सांगितलं, उमामहेश्वर व्रताची माहिती आणि कथा सांगितली। ज्यांना प्रतिपदा म्हणजे पौर्णिमा तिथी श्राद्धासाठी दिलेली असेल तर त्यांनी ते कसं करावं, ज्यांच्या घरच्यांचा मृत्यू पौर्णिमेला झालेला असेल तर त्यांनी श्राद्ध कधी करावं हेही सांगितलं। आता सगळ्यात शेवटची पण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। बघा, कोणतीही पौर्णिमा असेल तर त्या दिवशी आपण आवर्जून भगवान विष्णू, माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवांची पूजा करत असतो। खास लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमेला उपाय केले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो भाद्रपद महिन्यात म्हणजे त्यातल्या त्यात पितृपक्षाच्या कालावधीमध्ये किंवा भाद्रपद पौर्णिमेलाच केला जातो। म्हणजेच काय, वर्षभरातून एकदाच करता येण्यासारखा हा उपाय आहे, लक्ष्मीकारक आहे, लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे। तर तुम्ही भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी रात्री हा उपाय करू शकता। भाद्रपद पौष्टपदी पौर्णिमेच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपल्याला 7 दिव्यांचा एक उपाय करायचा आहे। तुम्हाला जर दिवे लागणीच्या वेळा हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही रात्री जेव्हा चंद्र निघतो त्यावेळेस हा उपाय केला तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही। तर यासाठी तुम्ही दिव्यांऐवजी 7 पणत्यांची निवड केली तर अतिउत्तम ठरेल, कारण पौर्णिमेच्या दिवशी जर आपण मातीच्या वस्तूंमध्ये दीपदान केलं तर ते अतिशय प्रभावी ठरतं। तर या 7 दिव्यांमधील पहिला दिवा तुम्हाला शुद्ध तुपाचा लावायचा आहे। त्यासाठी गाईच्या तुपाची निवड करावी। म्हणजेच काय, पहिल्या दिव्यामध्ये थोडंसं तूप घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करायची आणि त्यामध्ये दुहेरी वात लावून ती प्रज्वलित करायची। हा जो दिवा आहे तो तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे तुमच्या घरामध्ये। तुम्हाला ईशान्य दिशा माहिती नसेल तर अगदी सोपी ट्रिक आहे। उत्तर आणि पूर्व या दिशांमध्ये जो कोपरा येतो किंवा जी दिशा येते तर ती असते ईशान्य दिशा आणि तिथे काही साहित्य असेल किंवा तिथे तुम्हाला हा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर हा तुपाचा हळद मिक्स केलेला दिवा लावला तरीसुद्धा चालणार आहे। पहिला दिवा तर शुद्ध तुपाचा लावून झाला। आता उरलेले 6 दिवे नेमके कसे कुठे लावायचे हेही सांगते। उरलेले जे 6 दिवे असतील तर सर्व दिव्यांमध्ये दुहेरी कापसाच्या वाती ठेवून घ्या। त्यानंतर या दिव्यांमध्ये एकतर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकू शकता आणि हे दिवे प्रज्वलित करून घेऊ शकता।
जर तुमच्याकडे तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर आपलं जे जेवण बनवताना आपण जे तेल वापरतो ते तेल तुम्ही घेऊ शकता, फक्त खरकटं घेऊ नका। आणि या सर्व दिव्यांमध्ये म्हणजे तुम्ही जर खाद्यतेल टाकलं तर सर्व दिव्यांमध्ये थोडी थोडी मोहरी टाकायची, झाला आपला मोहरीच्या तेलाचा दिवा। आणि हे सर्व दिवे प्रज्वलित करत असताना आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि दिवेसुद्धा पेटवून घ्यायचे आहे। आता या 6 दिव्यांमधला पहिला दिवा जो असेल तर त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे, असल्यास टाका, नाही टाकले तरीसुद्धा चालेल। आणि हा जो पहिला दिवा असेल 6 दिव्यांमधला तर तो तुम्हाला नैऋत्य दिशेला ठेवायचा आहे। साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण आणि पश्चिम या दिशेमध्ये जी दिशा येईल तर ती असते नैऋत्य दिशा, त्या दिशेला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। 6 दिव्यांमधला आपला जो दुसरा दिवा असेल तो तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये ठेवायचा आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे की स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवी वास करते। आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी पडू नये किंवा आपल्या घरामध्ये भरपूर अन्नधान्य असेल तर बऱ्याच वेळा अन्ननाशसुद्धा होतो। काही जणांच्या म्हणजे करण्याच्या पद्धतीवरून सुद्धा असं असू शकतं की आपल्याला पाहिजे तेवढं न बनवता खूप जास्तीचं बनवता आणि आपल्या घरी अन्ननाश सतत होत राहतो। तर भलेही आपण ते मुद्दामून करीत नसलो तरी पण हे सगळं थांबावं म्हणून तुम्हाला दुसरा जो मोहरीच्या तेलाचा दिवा आहे तो स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे किंवा तुम्ही तुमचं धान्य वगैरे जिथे ठेवतात तर त्या खोलीमध्ये सुद्धा लावू शकता, फक्त थोडासा लांब लावायचा आहे। यानंतरचा तिसरा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास कुठे पिंपळाचं झाड असेल किंवा दरवेळा तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करायला जिथे जात असाल तिथे नेऊन लावलात तरीसुद्धा चालेल, आणि नसेल तर मग तुम्ही दक्षिण दिशेला लावलात तरीसुद्धा चालेल। कारण हा जो तिसरा दिवा आहे मोहरीच्या तेलाचा तो आपल्या पितरांसाठी आपल्याला लावायचा आहे। तर मग पिंपळाचं झाड नसेल तर मग दक्षिण दिशेला तोंड करून लावा, तुमच्या पितरांचं स्मरण करा आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहू द्या। तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी, चांगलं आरोग्य सर्वांना लाभो यासाठी प्रार्थना करा। यानंतरचा चौथा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर लावायचा आहे। जिथे तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर नेहमी दीपदान करत असतात तिथेच तुम्हाला हा चौथा दिवा लावायचा आहे। ओम श्रीम नमः, ओम पितृदेवाय नमः असं म्हणत तुम्हाला हा जो दिवा आहे तो मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे एखाद्या कोपऱ्यामध्ये। फक्त याची जी वातीची दिशा आहे ती दक्षिणेला करू नका। यानंतरचा शेवटचा आणि 6वा जो मोहरीचा दिवा आहे तो तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ लावायचा आहे। तुमच्या घराच्या वरती टेरेस असेल किंवा बाल्कनी असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा 6वा दिवा लावू शकता। अशा पद्धतीने पहिला दिवा शुद्ध तुपाचा आणि इतर 6 दिवे मोहरीच्या तेलाचे तुम्ही अशा पद्धतीने मी सांगितलेल्या जागी ठेवले तर तुम्हाला तुमच्या पितरांचा आशीर्वाद तर मिळेल, त्याचबरोबर माता लक्ष्मीचा, धान्यलक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद मिळेल। म्हणजेच काय, अन्नपूर्णा देवीची कृपासुद्धा तुमच्यावर नेहमी राहील। आपलं जीवन सुखकारक होण्यासाठी या 7 दिव्यांची तुम्हाला मदत होऊ शकते। त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय सर्वांनी करावा आणि 7 ठिकाणी दिव्य करण्याचं काम नक्की करावं। यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या अडचणी असतील त्यासुद्धा कमी होतील, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य लाभेल, चांगल्या आरोग्याची प्राप्ती होईल। यामध्ये जे जे दिवे मी तुम्हाला पितरांसाठी लावायला सांगितलेले आहेत त्या सर्व दिव्यांच्या वातीची दिशा दक्षिणेला ठेवा। बाकी इतर दिव्यांच्या वातीची दिशा तुम्ही कुठेही केली दक्षिण दिशा सोडून तरीसुद्धा चालेल। आणि पितरांसाठी जे जे दिवे आपण ठेवलेले आहेत तर तिथे दीपप्रज्वलन करताना किंवा तो दिवा ठेवताना ओम पितृदेवाय नमः किंवा पितृदेवो भव असं म्हणायला विसरू नका। या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी केलेले हे जे उपाय आहेत ते लक्ष्मी प्राप्तीसाठी तर असतातच, त्याचबरोबर पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ते आपल्याला अतिशय फायदेशीर आणि फलदायी ठरतात। त्यामुळे हा जो 7 दिव्यांचा उपाय आहे तो प्रत्येकाने करा। वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय आहे। खास करून पितरांच्या दिवसामध्ये किंवा भाद्रपद पौर्णिमेलाच हा उपाय केला जातो। तर या उपायाचा सगळ्यांना फायदाच होईल। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।